त्याच्या हे दृश्य आपण पाहतोय दिल्लीतली नीट पेपर फुटी प्रकरणी अभाविपाचं सध्या आंदोलन सुरू आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी आक्रमक झालेले। नीट पेपर फुटी प्रकरणी जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रमोद, आपण पाहतोय एनटीए विरोधात आता आक्रमक आंदोलन सुरू झालेलं आहे, काय सांगाल? अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत आणि जे एनटीएच्या कार्यालयाच्या बाहेर त्यांचं आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी हे विद्यार्थी बॅरिकेड पोटी चढलेले आहेत आणि त्यांच्याकडनं आंदोलन जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। आपण बघू शकतो दृश्याच्या माध्यमातून कशा पद्धतीनं या ठिकाणी विद्यार्थी चढलेले आहेत आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी देखील तैनात करण्यात आलेला आहे। आपण काही विद्यार्थ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया आणि त्यांच्याशी संवाद साधूया की कशा पद्धतीनं त्यांचं हे आंदोलन सुरू आहे। पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी आहे आणि विद्यार्थी जे आहेत ते आक्रमक झाल्याचं आपण बघतोय। पोलिसांकडून या विद्यार्थ्यांना अडवलं जात आणि नीट पेपर लीकच्या विरोधामध्ये हे विद्यार्थी आक्रमक झालेले आहेत। खाली विद्यार्थ्यांना पोलिसांना पाठवलेलं आहे। दिल्ली पोलीस असतील किंवा रॅपिड ऍक्शन फोर्सचे पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना पोलिसांकडून अडवलं जात आहे। मात्र विद्यार्थी आक्रमक आहेत। वृषाली आपण बघतोय खाली जरी पोलिसांनी काढलं असलं तरी पुन्हा एकदा हे विद्यार्थी सगळे बॅरिकेडवरती चढत आहेत आणि घोषणा त्यांच्याकडनं दिल्या जात आहेत। ज्या पद्धतीनं नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजे एनटीए कडनं हा पेपर घेण्यामध्ये गोंधळ केला गेला आहे, विद्यार्थ्यांवरती हा अन्याय आहे अशी भूमिका या विद्यार्थ्यांची आहे। आणि बॅरिकेड्स आपण बघू शकतो वृषाली या ठिकाणी विद्यार्थ्यांकडनं बॅरिकेड्सला धक्का लावला जातोय। बॅरिकेड्स काढण्याचा प्रयत्न या विद्यार्थ्यांकडनं केला जातोय। पोलीस या विद्यार्थ्यांना अडवत आहेत। झटापट कदाचित पोलीस आणि विद्यार्थी यांच्यामध्ये होईल अशा पद्धतीचे चित्र आहे, कारण पोलिसांनी आतमध्ये येऊ नका अशा पद्धतीच्या भूमिका विद्यार्थ्यांच्या समोर घेतलेल्या आहेत। मात्र विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्रा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांचा आक्रमक पवित्र आहे आणि काही विद्यार्थी आपण बघू शकतोय बॅरिकेड्स तोडून किंवा बॅरिकेड्सवरनं पलीकडच्या बाजूला गेलेले आहेत। मात्र पोलिसांनी त्या विद्यार्थ्यांना बाहेर काढलेलं आहे। ज्या पद्धतीनं नीटचा पेपर लीक झालेला आहे, नीटच्या पेपरच्या विरोधामध्ये हे सगळे विद्यार्थी आक्रमक आहेत आणि या सगळ्यासाठी एनटीए म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी जबाबदार आहे अशा पद्धतीचा दावा या विद्यार्थ्यांचा आहे। काही विद्यार्थ्यांनी बॅरिकेड्स तोडलेले आहेत। वृषाली आपण बघतोय दृश्यांच्या माध्यमातून कॅमेरामॅन राकेश सर हे सगळे दृश्य आपल्याला दाखवत आहेत। पण पोलिसांनी मात्र विद्यार्थ्यांना अडवलेलं आहे। रॅपिड ऍक्शन फोर्स असेल, दिल्ली पोलीस नक्कीच या विद्यार्थ्यांना आता समजवण्याचा प्रयत्न सुरू आहे। धन्यवाद प्रमोद, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।